नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आता काहीतरी खूपच इंटरेस्टिंग घडणार आहे. कमळीने कॉलेजमध्ये प्रवेश केला आहे, तर इकडे तिला शोधण्यासाठी ऋषी घरातून निघाला आहे. त्याचवेळी रागिनीने कॉलेजमध्ये फोन केला आहे. मग या सगळ्यांमध्ये कमळीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, की तिला नाकारले जाईल आणि ऋषी कमळीला शोधण्यात यशस्वी होईल का, हे सर्व आपण या भागामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मालिकेचे लेटेस्ट प्रोमो लवकरात लवकर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कमळी या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे की जेव्हा कमळी आणि निंगी या दोघीजणी कॉलेज कॅम्पसमध्ये जातात तेव्हा त्या एका झाडाखाली बसलेल्या असतात. तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका या दोघांना बघून मात्र अस्वस्थ होते, कारण तिला आठवतं की गावामध्ये कमळीने तिचा कसा अपमान केला होता. यामुळे ती लगेच तिच्या आईला रागिनीला फोन करते. रागिनी तिला म्हणते, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघते काय करायचं. त्यावर कामिनी तिला एक आयडिया देते की कॉलेज तुझंच आहे, इथे कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही हे सगळं काही तुझ्या हातात आहे, त्यामुळे तू तिला बाहेर काढू शकतेस. इकडे कॉलेजमध्ये अनिका पाण्याचा ग्लास घेऊन झाडाखाली झोपलेल्या कमळी आणि निंगीच्या चेहऱ्यावर टाकते. त्यामुळे या दोघी खडबडून जाग्या होतात आणि तिथे जमलेले सगळे विद्यार्थी हसू लागतात. तेवढ्यात तिथे कमळीचा कबड्डी कोच साधना येते. ती या विद्यार्थ्यांना तिथून निघून जायला सांगते आणि अनिकाला देखील असं करण्यापासून थांबवते. त्यानंतर अनिका आणि इतर विद्यार्थिनी तिथून निघून जातात. साधना कमळीला विचारते काय झालं, त्यावर कमळी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. साधना कमळीला धीर देते आणि म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, चला मी तुम्हाला प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये नेते. प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये कोच साधना कमळी आणि निंगीला घेऊन येते. तिने प्रिन्सिपल सरांना सांगितले की या मुली गावावरून आल्या आहेत. मागे जी कबड्डीची मॅच झाली होती त्यात त्या विजयी ठरल्या आहेत आणि आपल्या कॉलेजमध्ये त्यांना फ्री सीट देण्याचा नियम आहे. प्रिन्सिपल सर त्यांचे कौतुक करतात. कमळी आणि निंगीच्या चेहऱ्यावर आशेचा एक नवा रंग दिसू लागतो. त्यांचे स्वप्न सत्यात उतरणार असे वाटू लागते. प्रिन्सिपल त्यांना थोडा वेळ बाहेर थांबायला सांगतात आणि कमळी व निंगी बाहेर येऊन धीराने वाट पाहू लागतात. त्यांच्या मनात आता कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याची खात्री पटू लागते. एका छोट्या गावातून आलेल्या मुलींसाठी हे एक खूप मोठे पाऊल होते. त्यांना वाटतं की त्यांचे आयुष्य आता बदलणार आहे. त्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. इकडे मुंबईत ऋषी कमळीला शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याच्या मनात कमळीच्या सुरक्षिततेची चिंता दाटलेली असते. तो एसटी स्टँडवर जातो. प्रत्येक बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांकडे बारकाईने पाहतो. रेल्वे स्टेशनवर तो प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन चौकशी करतो, पण त्याला कुठेही कमळीचा पत्ता लागत नाही. शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी जिथे कमळी येण्याची शक्यता आहे तिथे तो फिरतो. तो वेगवेगळ्या हॉटेल्स आणि लॉजमध्येही चौकशी करतो, पण काही उपयोग होत नाही. ऋषीला आता कळेनासे झाले आहे की कमळी नेमकी कुठे असेल. तिच्याशिवाय त्याचे मन लागत नाही. त्याला भीती वाटत असते की कमळी एकटी मुंबईत कशी असेल, सुरक्षित असेल की नाही. त्याच्या डोक्यात फक्त कमळीचाच विचार असतो आणि तिला शोधून काढण्याची त्याची जिद्द वाढतच असते. मुंबईची ही गर्दी आणि विस्तार त्याला हताश करत होता, पण तरीही तो हार मानत नव्हता. त्याला विश्वास होता की तो कमळीला शोधून काढेलच. त्याचवेळी दुसरीकडे रागिनी प्रिन्सिपलला फोन करते. तिच्या स्वरात एक प्रकारचा अहंकार आणि अधिकार असतो. ती प्रिन्सिपलला स्पष्टपणे सांगते, बघा, आता आपल्या कॉलेजमध्ये ज्या 2 मुली आल्या आहेत, कमळी आणि निंगी, त्यांना तुम्ही काही करून ॲडमिशन द्यायचं नाहीये. रागिनीचा हा आदेश ऐकून प्रिन्सिपल थोडे गोंधळतात. ते रागिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, आपण तसं करू शकणार नाही. त्यांनी कबड्डी कॉम्पिटिशन जिंकले आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये त्यांना 2 फ्री सीट राखीव केलेले आहेत. हा कॉलेजचा नियम आहे, तो मोडणे योग्य नाही. पण रागिनीला हे काही ऐकून घ्यायचे नसते. ती चिडते आणि तिचा आवाज अधिकच तीव्र होतो. ती म्हणते, तुम्ही आम्हाला शिकवू नका की काय करायचं आणि काय नाही. मी जेवढे सांगते फक्त तुम्ही तितकंच करायचं, कारण हे कॉलेज माझं आहे. या कॉलेजमध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला बाहेर काढायचं याचा सगळा अधिकार माझ्याकडे आहे. जर तुम्ही हे केलं नाही तर मी तुम्हाला सुद्धा या कॉलेजमधून काढू शकते, एवढं लक्षात ठेवा. रागिनीच्या या धमकीने प्रिन्सिपल पूर्णपणे हताश होतात. त्यांना आता कळेनासे होते की काय करावे. एका बाजूला नियमांचे पालन करणे आणि दुसऱ्या बाजूला रागिनीचा प्रचंड दबाव. त्यांचा नाईलाज होतो. त्यांना रागिनीच्या दबावाखाली झुकावे लागते. रागिनीचा हा कपटी डाव कमळीच्या भविष्यावर कसा परिणाम करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तिने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कमळीच्या स्वप्नांवर पाणी फिरवण्याचा पूर्ण कट रचला होता. इकडे आपण बघतो ही कमळी आणि निंगी बोलत असतात तेव्हा निंगी म्हणते की आज आपल्यासोबत जे काही त्या अनिकाने केलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही. मी हिला काही करून इंगा दाखवणारच आहे. आणि तेवढ्यात तिथून अनिका तिच्या मैत्रिणीसोबत कमळी आणि निंगी समोरून मोठ्या ॲटिट्यूडमध्ये जात असते. तेवढ्यात अनिकाला धडा शिकवण्यासाठी निंगी तिच्या पायात पाय टाकते. त्यामुळे अनिका अडकळते आणि तोंडावर पडता पडता वाचते. तिच्या मैत्रिणी तसेच कमळी आणि निंगी सगळेच हसू लागतात.
त्यामुळे अनिका भयंकर चिडते आणि निंगीला ती मारणारच तेवढ्यात कमळीमध्ये येते. कमळीला बघून अनिका काहीच करू शकत नाही, कारण की कमळीने गावामध्ये जो तिला इंगा दाखवलेला असतो त्यामुळे ती घाबरलेली असते आणि ती कमळीच्या वाट्याला जात नाही. तेवढ्यात मग आपण बघतो की निंगी म्हणते, कमळी मला वॉशरूम आली आहे, पटकन सांग आता काय करू. त्यावर कमळी म्हणते, अगं असेल कॉलेजमध्ये, तू एखाद्याला विचार. आणि मग तेव्हा निंगी ही एका मुलीला विचारते की वॉशरूम कुठे आहे, पण तेवढ्यातच अनिका त्या मुलीला इशारा करते आणि तिला दुसरीकडेच पाठवते. निंगी तिकडे जाते आणि मग ज्यावेळेस ती तिकडे पोहोचते तेव्हा वॉशरूम नसतेच, पण ती एका सरांच्या कॅबिनमध्ये जाते आणि मग ते सर चिडतात आणि म्हणतात, इकडे काय करतायत, ही काय पद्धत झाली का न विचारता आतमध्ये येण्याची. मग तेव्हा निंगी त्यांना सगळं सांगू लागते की आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत आणि सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग ती तिथून निघते आणि जेंट्स टॉयलेटच्या समोर जाते. तेवढ्यात एक सर त्या जेंट्स वॉशरूममधून बाहेर येतात आणि निंगीची मात्र चांगलीच फजिती होताना आपल्याला दिसते. अनिकाच्या या खेळीमुळे निंगी पुरती गोंधळलेली होती. कॉलेजमधील तिचा हा पहिलाच अनुभव खूपच कटू ठरत होता. इकडे ऋषी हा कमळीला शोधत शोधत आता कॉलेजमध्ये पोहोचलेला असतो. अनिका ऋषीला कॉलेजमध्ये बघते आणि तिला कळतं की नक्कीच कमळीला शोधायला तो इथे आलेला आहे. काही करून या दोघांची भेट झाली नाही पाहिजे, त्यामुळे मग ती प्रयत्न सुरू करते आणि त्याची वाट अडवते. तेव्हा ऋषी म्हणतो, हे बघ मी घाईत आहे, मला वाट सोड. आणि तो लगेच ॲडमिशन ऑफिसमध्ये जातो आणि त्यांना विचारतो, कमळी आणि निंगी या दोघींचं ॲडमिशन झालं आहे का, चेक करून सांगा. पण त्यांच्या ॲडमिशन लिस्टमध्ये त्यांचं नाव नसतं, कारण की प्रिन्सिपलने तर सांगितलं असतं की यांचं नाव ॲड करू नका. त्यामुळे मग ऋषी तिथून हताश होऊन बाहेर जातो. कमळी तिथे बाजूलाच असते, पण अनिका वारंवार त्याचे लक्ष डायव्हर्ट करत असते, जेणेकरून कमळी ऋषीच्या नजरेआड राहते. पुढे आपण बघतो इकडे कॅम्पसमध्ये रडत रडत निंगी कमळीजवळ आलेली असते आणि घडलेला प्रकार तिला सांगते. तेव्हा ऋषी तिथून जात असतो आणि त्याची नजर तिच्यावर पडणारच तेवढ्यात अनिका मध्ये आडवी येते आणि त्यामुळे मग ऋषी तिला बघू शकत नाही. नशिबाने पुन्हा एकदा या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले. त्यानंतर ऋषी तिथून निघतो. इकडे अनिका ही कमळी आणि निंगीजवळ पोहोचते आणि त्यांना त्रास द्यायला लागते. त्यांना सांगते, हे बघा तुम्हाला म्हणाले होते ना मी की तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, कारण की इथे फक्त माझा हुकूम चालतो. माझं हे कॉलेज आहे आणि ते कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही हे सगळं काही मी ठरवणार. तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमचा बोरा बिस्तर बांधा आणि इथून निघून जा. कमळीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं, कारण की आता कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळणार की नाही ही भीती तिच्या डोक्यात असते. प्रिन्सिपल सरांनी तर साफ नकार दिलेला असतो आणि मग आता पुढे काय करायचं या गोंधळात ती असते. कमळीचे स्वप्न भंगणार का की तिला मदतीचा हात मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मित्रांनो, मालिकेचे असेच अपडेट सर्वात पहिले बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय वाटतं, कमळीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.